Hi students, today we are going to see another poem of 8th standard, that is Trees are the kindest things I know. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील इंग्रजी विषयाची पुढची कविता या ठिकाणी शिकणार आहोत, जिचं नाव आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. तर याच्यामध्ये नेमकं कवीने काय सांगितलेलं आहे, तर the poet of this poem expressed his thoughts and feelings how the trees are very important in our life. मानवाच्या जीवनामध्ये ट्रीज किंवा झाडं किती महत्त्वाची आहेत याचं थोडक्यात वर्णन कवीने या ठिकाणी कवितेतून केलेलं आहे. तर चला तर बघूया ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. So let's begin with the new words of the poem. चला तर सुरुवात करूया. आधी नवीन शब्द जे आलेले आहेत त्या शब्दांपासून. काइंडेस्ट, काइंडेस्ट मीन्स मोस्ट काइंड, त्याचा मराठीत अर्थ होतो दयावान. बॉग, लार्ज ब्रांचेस ऑफ द ट्री म्हणजे झाडाच्या मोठ्या फांद्या. त्याच्यानंतर हॅलोईन, अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज म्हणजे साधारण 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी शरद ऋतूमध्ये पाश्चात्य देशांमध्ये साजरा केला जाणारा सण. बीम्स, रेज ऑफ लाईट म्हणजे प्रकाश किरण. हम, टू सिंग सॉफ्टली विथ क्लोज्ड लिप्स, ओठ मिटून गाणे गुणगुणणे. ड्राउझी, फिलिंग स्लिपी, झोपेची गुंगी. ललबाय, सॉफ्ट लो सॉन्ग फॉर ललिंग अ बेबी टू स्लीप म्हणजे अंगाई गीत. सो लेट्स बिगिन विथ द पोयम. फर्स्ट 2 lines of the poem are: Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. बघा, पोएट म्हणतोय that trees are the kindest things he knows. Means the things that he knows which are very kindest one or kind one, the trees is the most kind thing that he knows. Because they never harm to anybody. Wherever and whenever they get the place, they simply grow. ते फक्त काय होतात, वाढतात. तर कवी म्हणतोय की त्याला माहीत असलेल्या सर्वात दयावान वस्तूंमध्ये जर कुठली सर्वात दयावान वस्तू असेल तर ती आहे झाड. ते म्हणजे झाड. झाड हे सर्वात दयावान आहे, कारण ते कोणालाच इजा पोचवत नाही. ते फक्त जिथे जागा मिळेल, जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी ते वाढत असते. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाउज. बघा, सो ट्रीज व्हॉट दे डी, दे सिम्पली स्प्रेड द शेड फॉर द स्लीपी काउज. द काउज दोज आर टेकिंग रेस्ट इन द शेड्स ऑफ ट्रीज. Trees provide shade to them whenever they are getting rest. And even the birds are also, means trees allow the birds to make their shelters in their branches. बघा, तर झाड काय करतं, तर आपल्या सावलीमध्ये ज्या काही विश्रांती घेणाऱ्या गायी असतात त्यांना सावली देण्याचं काम करतात. इतकंच नाही तर पक्ष्यांना देखील आपली घरटी बांधू देत असतात. म्हणजे झाडावर, झाडाच्या फांद्यांवर त्या ठिकाणी ते सहजपणे पक्ष्यांना राहू देतात, त्यांना घरटी बांधू देत असतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. सो व्हॉट डू ट्री गिव्ह अस? द ट्रीज गिव्ह अस फ्रूट्स, leaves, wood, timber, etc. And also the wood is useful for making our houses or building our houses or buildings. तर बघा, पानांव्यतिरिक्त झाड आपल्याला काय देतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवदार किंवा चविष्ट अशी फळं आपल्याला ते देत असतात. इतकंच नाही तर घर बांधण्यासाठी लागणारं जे लाकूड असतं ते लाकूड सुद्धा आपल्याला झाडांपासूनच त्या ठिकाणी मिळत असतं. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. So during the Halloween season or festival, the leaves of the trees are used to burn in the western countries, and it happens or it is celebrated on the 31st October. And in the spring, new birds of green, means in the spring season
new leaves, new fruits or new buds of the trees started blossoming or growing. मग जे हॉलोवीन सीझन आहे किंवा फेस्टिवल आहे, या फेस्टिवलमध्ये किंवा 31 ऑक्टोबरच्या दिवशी पाश्चात्य कंट्रीमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये हॉलोवीन नावाचा एक सण साजरा केला जातो आणि त्या दिवशी त्या ठिकाणी झाडाची पानं जाळली जातात. इतकंच नाही तर स्प्रिंग सीझन जेव्हा असतो, शरद ऋतू, त्या शरद ऋतूमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात नवीन पालवी त्या ठिकाणी झाडांना फुटत असते, नवीन नवीन पानं त्या ठिकाणी झाडांना येत असतात. They are the first when days begun to touch the beams of morning sun. Means trees are the first thing which is touched by the morning sun rays or beams of the morning sun rays. म्हणजे जेव्हा दिवसाची सुरुवात होते तर झाडं ही पहिली वस्तू आहे की ज्यांच्यावर सूर्याची किरणं पडत असतात. म्हणजे सूर्याची पहिली किरणं ही झाडांवरच पहिल्यांदा पडतात आणि मग ती जमिनीवर जातात किंवा इतर वस्तूंवर त्या ठिकाणी पडत असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हेन इव्हिनिंग चेंजेस इनटू नाईट. इट मीन्स दॅट ॲज वी हॅव सीन इन द लास्ट लाईन, द ट्रीज आर टच्ड means when the day begins, the trees are firstly touched by the rays of sun. म्हणजे आपण मागच्याच ओळीत बघितलं होतं की सूर्याची किरणं प्रथमतः सर्वात पहिले कशावर पडत असतील तर ती झाडांवर पडतात आणि सायंकाळी सुद्धा जेव्हा सूर्य मावळतीला असतो, ज्यावेळेला अंधार पडायला सुरुवात होते, तर सूर्याची किरणं जी आहेत ती शेवटी झाडांवर पडतात आणि झाडच ही शेवटी सायंकाळी सुद्धा प्रकाशित असतात. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. So, in the night means whenever the moon is in the sky, whenever the moon floats in the sky, they hum a drowsy lullaby, means they sing a lullaby for the sleepy children, those who are going for the sleep. For the sleepy children, those who are going for the sleep, they started singing a lullaby. म्हणजेच काय, रात्रीच्या वेळेला जेव्हा चंद्र आकाशात येत असतो त्यावेळेला झोपणाऱ्या मुलांसाठी ते अंगाई गीत सुद्धा गात असतात. अशी ही झाडं आपल्या जीवनात खूप महत्त्वाची आहेत. यानंतर आपण या कवितेच्या नंतर दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एक एक या ठिकाणी सोडवणार आहोत. First activity is pick from the poem words that rhyme with the following words. पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे तर रायमिंग वर्ड्स आपल्याला कवितेतून शोधून काढायचे. जे आपल्याला ब्लॅक कलरमध्ये दिसत आहेत ते आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत आणि ग्रीन कलरमध्ये जेवढे काही दिसत आहेत ते आपल्याला उत्तरात लिहायचे आहेत. तर फनची रायमिंग स्कीम कशाशी होते, बिगन आणि सन, नो नो ग्रो, नाव काव bow, sight light night, fly sky lullaby. The second activity is pick from the poem lines that create a picture in your mind. म्हणजे कवितेतील अशा ओळी शोधून काढायच्या आहेत की ज्या वाचल्यानंतर आपल्यासमोर ते चित्र हुबेहूब उभे राहत असेल. याचं उत्तर बघा. पहिलं आहे अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. सेकंड लाईन आहे अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज. तिसरी लाईन आहे अँड लीव्स टू बर्न ऑन हॉलोविन. फोर्थ line, they are the first when days begun to touch the beams of morning sun. Next line, and when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. ह्या पोएटिक लाईन वाचल्यानंतर त्या प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर त्याचे चित्र किंवा इमेज ही उभी राहत असतात. म्हणून आपल्याला ती ॲक्टिव्हिटी विचारली गेलेली आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राइब द फॉलोइंग. पुढे जे शब्द दिलेले आहेत ब्लॅक कलरमध्ये त्या शब्दांना कवितेमधील डिस्क्राइब करणारे शब्द शोधून लिहायचे आहेत. तर काऊज याच्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड आलेला आहे स्लीपी. डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. हे जे नाऊन आहेत या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगणारे जे वर्ड्स आहेत ते आपल्याला शोधून लिहायचे आहेत. मग स्लीपी काऊज
ग्रीन न्यू बर्ड्स, मॉर्निंग सन, ड्राउजी lullaby, kindest trees, etc. Next activity is about degrees of comparison of adjectives. Read the following sentences. Fill in the gap in the table of degrees of comparison. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्हची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री दिलेली आहे. तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जर काइंड हा ॲडजेक्टिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह करताना त्याला ER लावून काइंडर असं त्या ठिकाणी करायचं आहे आणि सुपरलेटिव्ह करताना काइंडेस्ट ह्या पद्धतीने ते करायचं आहे. पुढे दिलेलं आहे हेल्दी, त्याला IER वाय काढून IER लावलं की कंपॅरेटिव्ह होतं आणि वाय काढून IEST लावलं की सुपरलेटिव्ह होतं. या पद्धतीने नियर, नियरर, नियरेस्ट, फाईन, फायनर, फायनेस्ट, अर्ली, अर्लियर, अर्लिएस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, हाय, हायर, हायेस्ट या पद्धतीने पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री तयार करायची आहे. ॲक्टिव्हिटी आहे ॲडजेक्टिव्ज विच हॅव मोर दॅन 2 syllables or long words take more and most before them to form comparative and superlative degree. म्हणजे काही ॲडजेक्टिव्ज असे असतात की त्याच्यामध्ये 2 सिलेबल असतात. मग त्यासाठी आपल्याला कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह करताना मोर म्हणजे कंपॅरेटिव्ह करताना मोर आणि सुपरलेटिव्ह करताना मोस्टचा वापर करायचा आहे. बघा फॉर एक्झाम्पल सक्सेसफुल, सक्सेसफुल हे 2 सिलेबल आहेत म्हणून मोर सक्सेसफुल कंपॅरेटिव्ह करताना वापरलेला आहे आणि मोस्ट हा सुपरलेटिव्ह डिग्री करताना वापरलेला आहे. अशाच पद्धतीने पुढचा चार्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तो आपण करूया. कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह फॉर्म्स ऑफ, बघा आता याच्यामध्ये आपण जे आत्ता बघितले होते की 2 सिलेबल जर असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आहे मोर आणि मोस्ट वापरायचं आहे. मग एन्सियंट, मोर एन्सियंट, मोस्ट एन्सियंट, स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल, सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट, ॲडव्हान्स्ड, मोर ॲडव्हान्स, मोर ॲडव्हान्स्ड, ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट, मोस्ट ॲक्युरेट या पद्धतीने काय करायचं आहे ते कन्वर्ट करायचं आहे.